भाजपसोबत निवडणुकीत आम्ही भगव्यासाठी युती केली आहे. आमच्या युतीवर टीका करणाऱ्यांनी टीका करत राहावे. भगवा खाली घेण्यासाठी 56 पक्ष एकत्र आलेत. तुमच्या 56 पिढ्या जरी एकत्र झाल्या तरी भगवा उतरवू शकत नाही, अशी विरोधकांवर उद्धव ठाकरेंनी संगमनेरच्या जाहीर सभेत टीका केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ संगमनेरात जाणता राजा मैदानावर उद्धव ठाकरेंची विराट जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. टीका करणारे आपल्यावरती करतायत, करू देत. टीका तर झालीच पाहिजे. कारण शिवसेना प्रमुख जे सांगायचे की अजात शत्रू, चल म्हणे अजात शत्रू हा माणूस नेबलट आहे म्हणे. वीर मर्द म्हटल्यानंतर त्याला शत्रू असलाच पाहिजे. कारण जो मर्द असतो त्याच्याशीच लढायला कोण ना कोणतरी येत असतं. आणि तसेच आज आपल्या या महायुतीची लढायला थोडके नाही 56 पक्ष एकत्र झाले. 56 पक्ष म्हणजे हा आपलं वर्षानुवर्षाचं जे काय आपलं एक स्वप्न होतं की शिवरायाचा हा पवित्र भगवा लोकसभेच्या तख्तावरती दिल्लीच्या तख्तावरती फडकवू, ते फडकवलं. गेल्या 5 वर्षापूर्वी ते आपण साकार केलं. आणि साकार झालेलं स्वप्न हे अनेकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं की अरे तो भगवा उतरवला पाहिजे, भगवा उतरवला पाहिजे. मग 56 लोक एकत्र झालेत. कशासाठी? भगवा खाली उतरायला. उतरवू शकता तुम्ही. अरे तुम्ही 56 जण काय, तुमच्या 56 पिढ्या जरी एकवटल्या ना तरी हा शिवरायाचा पवित्र भगवा तिकडे जो आम्ही फडकवलेला आहे त्याला त्याच्या जवळपास सुद्धा तुम्ही जाऊ शकणार नाही. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की शिर्डी हे नाव या मतदारसंघाला मिळालंय हे किती भाग्याचं आहे. साईबाबांचे आशीर्वाद ज्यांना मिळतात त्यांचं भाग्य उजळतं. येथील पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. गोरगरिबांना पाणी देण्यासाठी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते उलट फिरवणं का शक्य नाही? जर आपला देश नवनवीन विक्रम करत असेल तर ते शक्यही आहे आणि हे काम आम्ही पूर्ण करणारच, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली. कारण इथे या तुमचं एक खरंच तुम्ही पुण्यवान आहात. कारण पूर्ण भटकंती केल्यानंतर साईबाबांना जिथे वास्तव्य करावंसं वाटलं ते शिर्डी, त्या शिर्डीचं नाव तुमच्या मतदारसंघाला मिळालेलं आहे. जगभरातून लाखो करोडो भाविक येत असतात, दर्शन घेतात. कशासाठी घेतात? काय तिकडे नक्की? काय साईबाबा भेटतात? काय साईबाबा मंत्री होते? साईबाबा खासदार होते? का साईबाबा आमदार होते? काही नव्हते. साधा माणूस होता, साधा माणूस. पण गोरगरिबांना कधीही रात्री अपरात्री मदत करणारा, दिलासा देणारा असा तो एक वेगळी व्यक्ती होती. आणि आज सुद्धा आमदार खासदार मंत्री व्हायचं असेल तर साईचरणी जाऊन नतमस्तक होतात आणि त्यांना तसा आशीर्वाद मिळतो की इथून जे काय नद्यांचं पाणी वाहून जातं ते अडवून पुन्हा उलटं फिरवायचं. मी म्हणतो का शक्य नाही? जर आपला देश हे का, याचं कारण आपल्यामध्ये प्रामाणिकपणा आहे. आणि म्हणून तुम्ही ज्या वेळेला माझ्याकडे आला होतात मी सगळी आपली ताकद पणाला लावली की नाही, हा 2दा जिंकलेला मतदारसंघ आहे, 3ऱ्यांदा आपण जिंकतो आहोत, 3ऱ्यांदाही जिंकणार आहोत ना रे? आणि एवढा प्रचंड तुम्ही सातत्याने आशीर्वाद देत असताना पाण्याचा प्रश्न आपण जर का सोडवू शकणार नसू तर मग मात्र मला असं वाटतं आपण साईबाबांकडे आशीर्वाद मागण्याचा आपल्याला अधिकार नाही, अजिबात नाही. आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही सगळे तुमच्या समोर आलेलो आहोत. आणि माझी श्रद्धा आहे, विश्वास आहे की हे काम आपण पूर्ण करणार म्हणजे करणारच. याचबरोबर बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी आपलं आयुष्य भगव्यासाठी वेचलंय. मात्र देश स्वतंत्र करण्यासाठी लढलेली काँग्रेस ती काँग्रेस राहिली नसल्याची टीका त्यांनी केली. मला नाही वाटत शिवसेना प्रमुखांनी काय, प्रमोदजींनी काय, गोपीनाथरावांनी या महाराष्ट्रामधला एखादं गाव किंवा एखादं शहर सोडलं असेल की जिकडे त्यांची सभा झाली नसेल. पण संपूर्ण आयुष्य त्यांनी या भगव्यासाठी वेचलं. ज्या वेळेला शिवसेना काय किंवा भारतीय जनता पक्ष काय, आम्ही हिंदू आहोत म्हटल्यानंतर आमच्याशी युती करायला कोणी यायला तयार नसायचं. हे पक्ष धर्मांध आहेत. का धर्मांध? आम्ही आमच्या धर्माचा अभिमान मानतो, अभिमान बाळगतो म्हणून आम्ही धर्मांध. मग तुम्ही कोण आहात? तुम्हाला का हिंदुत्व चालत नाही? पण तो जो जमाना होता हा एवढा विचित्र होता की आपल्या आसपास यायला कोणी तयार नव्हतं. त्या काळामध्ये त्या पिढीने मर मेहनत करून रक्त आटून
अक्षरशः स्वतःच्या जीवाची शरीराची कसली पर्वा न करता जीवावरचे धोके घेतले आणि ही भगवी बीजे रोवली. त्या भगव्या बीजाला हे असे धुमारे फुटले असताना आम्ही काय ते फुटलेले धुमारे असेच काहीतरी मतभेद करून चिरडून टाकायचे? याचबरोबर ठाकरे पुढे म्हणाले की पुणतांबासाठी मी तातडीनं मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि मुख्यमंत्र्यांनीही यामध्ये लक्ष घातलं. लोकांचे प्रश्न सोडवणं हे माझं कर्तव्यच आहे आणि तेही मी प्रामाणिकपणेच करतो असंही ते म्हणाले. आम्ही 370 कलम काढणार म्हणजे काढणारच. पाकिस्तानची आम्हाला काहीही भीती नाही. अण्वस्त्र काय दिवाळीसाठी ठेवलेली नाहीत हे सांगणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत असंही त्यांनी सांगितलं. लांब कशाला जायचं? याच मतदारसंघातले पुणतांब्याचे शेतकरी माझ्याकडे आले होते आणि शेतकऱ्यांचे प्रश्न होते. मला येऊन त्यांनी सांगितलं की उद्धवजी आम्ही आता या वर्षी आम्ही संपावर जातो आहोत. मी म्हटलं अरे हे शेतकरी आणि संप हे काय प्रकरण आहे? एखाद्या कारखान्यामध्ये कंपनीमध्ये संप होतो मी समजू शकतो, पण शेतकऱ्याचं काय? ते म्हणाले नाही आम्हाला परवडत नाही, आता शेती करणं परवडत नाही, पाण्याचा प्रश्न आहे. पाऊस पडला तर पडला, कमी पडला तर दुष्काळ, पीक गेलं तरी पंचायत आहे, वारेमाप आलं तरी पंचायत आहे, कारण आमच्या पिकाला भावच मिळत नाही. तुम्ही काय करणार मला विचारलं त्यांनी. शिवसेनेची भूमिका काय? म्हटलं शिवसेनेची भूमिका ही सदैव शेतकऱ्यासोबत राहण्याची आहे. आम्ही सत्तेत असलो तरी आम्ही शेतकऱ्यासोबत आहोत आणि आम्ही उघडपणाने शेतकऱ्याच्या सोबत त्या संपात उतरलो. मी मुख्यमंत्र्यांशी स्वतः बोललो, कारण आपलंच सरकार आहे, सरकारमध्ये आपण आहोतच. आणि मला खरंच एका गोष्टीचा अभिमान आहे, एका गोष्टीचं समाधान आहे की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्वरित हालचाली केल्या. त्यांनी समोरासमोर येऊन जाहीरनाम्यावरती बोलायला पाहिजे. आम्ही जे सांगतो आहोत की आम्ही आमच्या काश्मीरमधला 370 कलम काढून टाकणार म्हणजे टाकणारच, कारण काश्मीर हा आमच्या देशाचा अविभाज्य घटक आहे. आणि निर्लज्जपणाने राहुल गांधी सांगतायत की आम्ही काही झालं तरी काश्मीरचं 370 कलम आम्ही काढू देणार नाही. कोणासाठी? बरं, काल नरेंद्र मोदी बोललेले आहेत की दरवेळेला पाकिस्तानची भीती आम्हाला दाखवली जाते आणि आपल्या मोदीजींनी सांगितलं की आमच्याकडे जी अण्वस्त्र आहेत ही आम्ही दिवाळीसाठी ठेवलेली नाहीत, अजिबात ठेवलेली नाहीत. हे जाहीरपणाने त्यांनी सांगितलं. कदाचित आपल्या या हिंदुस्थानचा पहिला पंतप्रधान असेल की ज्यांनी जाहीरपणाने हे बोललेलं आहे. आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण आम्ही देणार आहोत. आम्ही वचन पूर्ण करणारे आहोत. आम्ही शरद पवारांसारखे पळकुटे नाहीत असा टोलाही त्यांनी पवारांना लगावला. देश स्वातंत्र्य करण्यासाठी लढणारी काँग्रेस आता ती काँग्रेस राहिलेली नाही. आता ही काँग्रेस जाहीरनाम्यात देशद्रोहाचा कलम काढण्याची भाषा करतायत. देशद्रोहाचा कलम काढणाऱ्यांना लाज वाटत नाही का असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला. त्यांनी समोरासमोर येऊन जाहीरनाम्यावरती बोलायला पाहिजे. आम्ही जे सांगतो आहोत की आम्ही आमच्या काश्मीरमधला 370 कलम काढून टाकणार म्हणजे टाकणारच, कारण काश्मीर हा आमच्या देशाचा अविभाज्य घटक आहे. आणि निर्लज्जपणाने राहुल गांधी सांगतायत की आम्ही काही झालं तरी काश्मीरचं 370 कलम आम्ही काढू देणार नाही. कोणासाठी? महादेश कोणाचा आहे? याहीपेक्षा भयानक राहुल गांधींनी त्यांच्या जाहीरनाम्यात जे दिलेलं आहे की ज्या कलमांमुळे या माझ्या देशाची जो गद्दारी करेल, माझ्या देशाची देशद्रोहाचा जो कट करेल किंवा देशद्रोह करेल, ते कलम आम्ही काढून टाकू. कोणाही वरती देशद्रोहाचा गुन्हा याच्या पुढे टाकला जाणार नाही. हे सगळं ऐकून घ्यायचं, हे मान्य करायचं. नेमके आहात कोण? बरं, सर्जिकल स्ट्राईकवरती तुम्ही संशय व्यक्त करताय, हवाई हल्ल्यावरती संशय व्यक्त करतायत. हे संशय व्यक्त करणारे आहेत कोण? जे देशद्रोहाचं कलम काढून टाकू म्हणणारे हे म्हणतायत की खरोखर हवाई हल्ला झाला, त्याच्यामध्ये किती अतिरेकी मेले. तुमची ओळख असेल तर जा आणि इम्रान खानला विचारा ना. जा, नातं जाऊन तिकडे मोजून या मोडते. पण ज्यांचा आपल्या सैन्याच्या शौर्यावरती विश्वास नाही आणि ते या देशाच्या पंतप्रधानपदाची खुर्चीची स्वप्न बघतायत. आणि ही अशी नालायक अवलाद की मतं मागू कशी शकते? लाज वाटत नाही तुम्हाला? देशाशी द्रोह करणाऱ्यांना आम्ही सोडून देऊ म्हणून त्यांच्यावरती जे कलम आहे ते काढून टाकू, खटला भरणार नाही, हे तुम्ही बोलताय आणि वर तोंड करून बोलतायत की मतं द्या. मला प्रश्न विचारले, तसेच मी कदाचित तिकडे काही काँग्रेसवाले किंवा राष्ट्रवादीवाले चोरून ऐकत असतील, त्यांना मी सांगतोय
की तुम्हाला हे जे काही राहुल गांधीचे चाळे आहेत, देशद्रोहाचं कलम काढून टाकणार, 370 कलम काढणार नाही वगैरे वगैरे वगैरे, हे तुम्हाला पटतंय का? हीच ती काँग्रेस का की जिने आपल्या स्वातंत्र्यासाठी त्यावेळेला लढा दिला होता? मग कशासाठी स्वातंत्र्य मिळवलं? देशामध्ये उद्या देशोपरी थैमान घालतील आणि आम्ही काय शंड म्हणून बघत बसू? यावेळी सौ रश्मी ठाकरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, नगर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे, विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी, शिवसेना उपनेते अनिल राठोड, आमदार बाळासाहेब मुरकुटे, उपजिल्हा प्रमुख आप्पा केसेकर, तालुका प्रमुख जनार्दन आहेर, शहर प्रमुख अमर कतारी आणि भाजप युवा सेना युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसान मीडिया, संगमनेर.